ताकदवर संघ आता मात्र आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. भावेश पवारच्या समोर दिनू कांबळे सज्ज आहे खेळण्यासाठी. चांगला संघर्ष आणि चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. अंतिम मॅच स्पर्धेची अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू आदरम्यान आपल्याला फुलर लेनचा पाहायला भेटला. ऑफ साईडला खेळलेत. तिथे फिल्डर उपस्थित आहेत अक्षय. चेंडू उचलून फेक करेपर्यंत पहिली धाव मिळते आणि एक धाव स्कोर बोर्डवरती. एका बाजूने ग्रामीणचे सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. गोरसी बी आणि सावलेश्वर सावळे. दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर राजशाही इलेव्हन विखे प्रतिष्ठान डोंबिवली या संघामध्ये अप्रतिम आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात. बोटामांचा सुंदर वापर. चेंडू मात्र किपरच्या पाठी शॉट फाडण्याच्या दिशेने गेला. तिथे फिल्डर उपस्थित आहेत. चेंडू चुचून फेक करतील. एक धाव इथनं मीडियम. सर्व स्टारकास्ट तुम्हाला पाहायला मिळेल. सर्व खेळाडू नक्कीच 100 खेळाडू या मात्र दोन्ही टीम मध्ये आहेत. चांगला संघर्ष आणि चांगला खेळ तुम्हाला नक्कीच या अंतिम मॅच मध्ये पाहायला मिळेल, यामध्ये शंका नाहीये. भावेश पवार दिनू कांबळेसाठी फुल टॉस आहे. ऑपरेचा फटका आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय दिनू कांबळेच्या बॅटमधून आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आपल्याला 6 पाहायला मिळते. भावेश पवार पुढचा चेंडू. फुल टॉसचा मात्र फायदा घेत आला नाहीये. कीपर देखील बीट झाले, फलंदाज देखील झालेत बीट. तो चेंडू उचलून फेक केले जाईल. तोपर्यंत एकच धावीत नमेल. बाईचा इशारा अंपायरचा आमच्यापर्यंत आलाय आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती एकूण आपल्याला 7 पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ मार्ग असते. शाहिद शेख खेळण्यासाठी सज्ज. स्ट्रायकिंग एंडला अजून एक चांगला चेंडू. बीट करत असताना पुन्हा एकदा फलंदाजाला भन्नाट वेगानं हा चेंडू आपल्याला पाहायला भेटला भावेश पवारचा. भरपूर चांगला खेळ तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल, कारण का दोन्ही टीम मध्ये भरपूर चांगले खेळाडू आहेत. बॉटमांचा सुंदर वापर. संयमानं क्रिकेट खेळत असताना सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. भरपूर वेगानं अक्षय पवार आलेत. चेंडू चुचून फेक केली आहे, मात्र इथनं अजून काही धावा मिळू शकतील. 2 धावा मात्र इथनं मिळतील आणि एकूण पहिल्या षटकाचा खेळ झाला कंप्लीट. आणि पहिल्या षटकाच्या घरी संघाची धावसंख्या झाली स्कोर बोर्डवरती. मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 9 धावा. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारली आहे राजशाही इलेव्हन विखे प्रतिष्ठान डोंबिवली या संघानं. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. बिनगडी बाद संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9. पवन सेकंड ओव्हरला सुरुवात. पहिला चेंडू फ्लॅट हिट. हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. दिनू कांबळेच्या बॅट मधून ब्लास्ट होत असताना चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पुढचा चेंडू फुल टॉस आहे. हा देखील ऍक्शन रिप्ले मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पवन केनेवरती हा आक्रमण होत असताना आणि आक्रमक फटका. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अग्री संघटनेचे अध्यक्ष माजी अध्यक्ष सन्माननीय गुरुनाथ नारायण धुळे साहेबांचा गुरुवास नारायण धुळे साहेबांचा शुभागमन झालाय. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. फुलर लेनचा चेंडू होता. चेंडू मात्र शॉट ठरमांच्या दिशेनं फील्ड होतो. तोपर्यंत मी ते एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या घेऊन आपल्याला पाहायला मिळते 22 वर. 2 चेंडू 2 षटकार आल्याच्या नंतर पुन्हा एकदा नक्कीच आपल्याला हा कमबॅक पवन केनेचा पाहायला मिळतोय. मात्र या मॅच मध्ये तुम्हाला चांगला खेळ डेफिनेटली पाहायला मिळेल. 4 ओव्हरची मॅच जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न पहिल्या 4 षटकामध्ये केला जाईल.
शाहिद शेखनं खूप चांगली बॅटिंग कालच्या दिवसामध्ये केली होती. तो शाहिद सॅकिंग इनला अगोदर खेळले चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू कीपरकडे गेलाय. डॉट. सुंदर चेंडू आपल्याला पाहायला भेटला. 2 षटकार लागोपाठ चाल्याच्या नंतर पुढचे 2 चेंडू आपल्याला भरपूर चांगले पाहायला मिळतात. पीके A1 पवनचे. या दरम्यान मिसामिंगे टॉपेज भावेश पवार झेल खाली. शाहिदला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना विके प्रतिष्ठान डोंबिवली या टीमला फलंदाज बाद. अजित मोहिते नवीन फलंदाज. दिनू कांबळे स्ट्रायकिंग इनला. अजून एक धमाका आपल्याला पाहायला मिळतो. दिनू कांबळेच्या बॅट मधून अजून एक येणारा हा दर्जेदार पॉवरफुल फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 30रा षटकार या षटकामधील. आणि दिनू कांबळे आता मात्र टॉप गिअर मध्ये बॅटिंग करत असताना एकूण 2 ओव्हरचा केस संपला आणि 2 ओव्हर शाळकरी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 28. 28 धावा स्कोर बोर्ड वरती. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 आणि सेकंड ओव्हरमध्ये एकूण 19 धावा पवन केनेनं खर्च केल्या. म्हणजे मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करत असताना विके प्रतिष्ठान डोंबिवली संघ. सूरज केनेचा हा चेंडू आपल्याला फुल टॉस पाहायला मिळतो. त्याच्यावरती हा आक्रमण होत असताना चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार. धावसंख्या 6 वेगानं पुढे जाते. 34 वरती धावसंख्या. जबरदस्त बॅटिंग. भावेश पवारचं पहिलं षटक आपल्याला भरपूर चांगलं पाहायला भेटलं. तेव्हा मात्र नक्की संयमानं क्रिकेट खेळला दिनूने देखील. आता इथं आक्रमण करत असताना सूरज केनेवरती देखील पहिल्या चेंडूवरती झालं आक्रमण. आणि संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती एकूण आपल्याला 34 वर पाहायला मिळते. ओव्हर द विकेट. गती कमी केली त्याचा फायदा होत असताना हा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो सूरज केनेचा. अजित मोहिते स्ट्रायकिंग इनला फलंदाज. त्याच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय. 3 षटकार ऑलरेडी आपण बघतोय. दिनू कांबळेच्या बॅटमधून आले. एक चौकार देखील दिनूच्या बॅटमधून आलाय. संघाची धावसंख्या स्कोर बरोबर आपल्याला 34 वर पाहायला मिळते. आणि तिसरा षटकाचा खेळ मात्र मार्गस्थ आहे. सूरज केने या षटकामध्ये गोलंदाज. ओव्हर द विकेट ना. फुल टॉस आहे. त्याचा मात्र जास्त फायदा घेता आला नाहीये. फक्त दिशा दिली स्कोर ऑफ द विकेट. डीप मध्ये फिल्डर राहुल उपस्थित आहेत. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 2 धावा मात्र इथं अजून मिळतील अजित मोहितेला. आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न पुढे जाते. 36 वरती धावसंख्या. षटक क्रमांक 30 मार्ग असते. 4 ओव्हरची ही मॅच मेगा फायनलची आपल्याला पाहायला मिळते. भरपूर प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. युट्यूबच्या देखील माध्यमातून भरपूर व्ह्यूअर्स आम्हाला जोडले गेलेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे जे आम्हाला ऐकतात. ओव्हर द विकेटनं यावेळेचा फटका पुन्हा एकदा हवेत खेळलेत मिसामिंगे. आता स्वतः भावेश पवार भरपूर वेगाने चेंडूवरती गेलेत. मग चेंडू उचलून फेक करतील तोपर्यंत मिळतील या 2 धावा. किती वेगाने भावेश पवार पोहोचले होते चेंडूवरती बघा. संदेश मध्ये तिथे उपस्थित होते. शॉर्ट हनुमानच्या दिशेनं. शॉर्ट फायनलच्या दिशेनं माफ करा. 38 धावा स्कोर बोर्ड वरती. अजित सज्ज खेळण्यासाठी. ओव्हर द विकेट ना. सूरज खानचा हा चेंडू फुल टॉस होता. मात्र तेवढा चांगला फटका आणि तेवढी चांगली झेल देखील
पवन केनेकडनं चूक झाली नाहीये, परतावा लागेल मोहितला देखील मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन खेळाडू बाद. हा चेंडू आपल्याला खराब पाहायला मिळतो, पुन्हा टाकावा लागेल. किडनी आल्या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 1 जाते पुढे. 39 धावा स्कोअर बोर्डवरती. सूरज खेनेचा हा तिसरा षटक. ग्रामीण विरुद्ध सिटी मी म्हणेल ही अशी मॅच आहे. दुसऱ्या एका बाजूने बघतो आपण जे महाराष्ट्रभर सातत्याने खेळाडू खेळत असतात ते इन ऍक्शन मध्ये विकी प्रतिष्ठान डोंबिवली. यावेळेचा हा चांगला फटका तिथे 6 धावा मिळतील किडनीला आणि 6 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 45 वर. रोहित केदारी अंतिम षटकासाठी सज्ज. 3 साठी हा भरपूर आपल्याला चांगला चेंडू पाहायला मिळतो. गती कमी केली रोहितनं आणि त्याचा मात्र फायदा होत असताना डॉट बॉलने केली सुरुवात. अंतिम षटकाचा आता मात्र आपल्याला मार्गस्थ पाहायला मिळतो. एकूण संघाची धावसंख्या 45 वरती आहे. 50+ 55 ते 60 धावा बनवण्याचा प्रयत्न पहिल्या इनिंग मध्ये राष्ट्रीय 11 विकी प्रतिष्ठान डोंबिवली टीमचा असेल. कारण का समोरच्या टीम मध्ये देखील चांगली बॅटिंग आहे. किरण पवार, भावेश पवार, अक्षय पवार, पवन खेने, सूरज खेने आहेत. रोहित देखील एक अप्रतिम खेळाडू आहे, म्हणजे चांगली बॅटिंग आहे. संदेश देखील चांगला खेळाडू आहे. गती कमी केली, फटका हवेत केल्यात. मिस्तामिंगे शॉट. सूरज तिथे उपस्थित आहे. चेंडू शोधून फेक करतील. क्विक फेक आपल्याला पाहायला भेटली, मात्र तेवढ्याच वेगानं या 2 धावा मात्र कंप्लीट आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 47 वरती आपल्याला पाहायला मिळते. रोहित केदारी बॉन्सर मात्र लाईन बघायला अंपरचा इशारा. व्हाईट बॉलचा आपल्यापर्यंत आलाय. एक्स्ट्रा धावीतनं मीडिय आणि एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्डवरती 48 वर आपल्याला पाहायला मिळते. रोहित पुढचा चेंडू दिनू कांबळेसाठी. खूप चांगला चेंडू फुलर लेनचा खोदून काढला अक्षरशः फटका. ऑफ साइडला तिथे फिल्डर देखील मात्र उपस्थित आहे. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 1 धाव मिळते आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 जाते पुढे. धावसंख्या 49 वरती आपल्याला पाहायला मिळते.
जबरदस्त हा सामना आपल्याला पाहायला मिळेल, यामध्ये शंका नाही आहे, कारण का खूप चांगले खेळाडू दोन्हीही टीम मध्ये आहेत. टारकाश आपल्याला दोन्ही बाजूने सेम समान पाहायला मिळते. रंगतदार आणि प्रेक्षकांनी ही लढत होईल यामध्ये शंका नाहीये. ओव्हर द विकेटनं अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. डॉट, सुंदर गोलंदाजी, किडनीला देखील शांत ठेवलाय. चांगला खेळाडू आहे, किडनीने देखील चांगला खेळ या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये केलाय. 49 मध्ये धावसंख्या थांबली. रोहित ओव्हर द विकेट. यावेळेचा फटका आहे चांगला, किडनीच्या बॅट मधून धमाका आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. पंचावन्न धावा स्कोर बोर्ड वरती. पंचावन्न धावा स्कोर बोर्ड वरती. ओव्हर द विकेट. या दरम्यानचा हा खराब चेंडू आणि त्याच्यावरती आक्रमण झालं. तिथं राहुल आहेत उपस्थित, झेल तर पकडला गेलाय आणि 1+1 एकूण या 2 धावा इथनं मिळतील. पुढचा चेंडू फ्री देखील असेल. धावसंख्या 57. फ्रीटचा बॉल आहे. दिनू कांबल्यासाठी नक्कीच ही संधी असेल. सलामीला दिनू आला होता आणि दिनूने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. 27 धावा इंडिव्हिज्युअल आपल्याला दिनू कांबलेच्या पाहायला मिळतात. फ्रीटचा बॉल, रोहित केदारी, फटका चांगला आहे, साईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 60+ धावसंख्या नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला स्कोर बोर्ड वरती. एकूण षटक क्रमांक 4 झालेत कंप्लीट आणि 4 षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या एकूण झाली स्कोरबोर्ड वरती 63-64 धावसंख्येचा पाठलाग करायचा मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. धावा मात्र बनवले जातील की रोखल्या जातील, कुठला संघ मात्र मेगा फायनल जिंकेल, ऐकूया आपण आमचे सहकारी समालोचक मित्र पुन्हा एकदा रोशन संत यांचा आवाज.
थँक्यू सो मच राहुल भोईर. 64 धावांचं खूप मोठं लक्ष आहे. किरण पवार आणि भावेश पवार ही जोडी पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहे सुलतान खान. 16.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील. खूप मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट चषक 2021 चे भव्य दिव्य आयोजन मेगा फिनालेचा हा सामना विक्रांत क्रिकेट प्रतिष्ठान डोंबिवली विपक्ष गोरसे बी सावले या दोन संघांमध्ये. एक दौतर कंप्लीट केली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धाव्याने श्रीगणेश होतोय गोरसे बी सावले या टीमचा. सलामीचे हे दोन फलंदाज आपण पाहतोय विस्फोटक फलंदाज आहेत. रन मशीन आहेत भावेश पवार आणि किरण पवार. चांगली बॅटिंग करावी लागेल कारण की लक्ष खूप मोठं आहे. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. स्विंग का सुलतान ज्याला म्हटलं तर सुलतान खान आपण पाहतोय. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 2 धावा धावफलकावरती आहेत. अजित निकम सर आणि निरंजन सावंत सर हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल. बॅटची मागणी केली आहे भावेश पवारने. किरण पवार मॅन फ्रॉम सावले, भावेश पवार मॅन फ्रॉम गोरसे बी चा खेळाडू आपण पाहतोय. ज्ञानेश्वर मुकादम यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत गोरसे बी या टीमला. उर्ध विकेट. यावेळी चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. किरण पवारच्या बॅट मधून येतोय. आकाशाला गवसणी घालणारा गगनचुंबी गगनभेदी आउट ऑफ दी पार्क मॅसिव्ह हिट षटकार. धावसंख्या 6 पुढे सरकते. 8 धावा धावफलकावरती. खूप चांगली सुरुवात केली किरण पवारने. अनेक मैदानं गाजवलेत. एका हातामध्ये षटकार मारण्याची किमया देखील किरण पवारने केली आहे. किरण पवार आपण पाहतो. मी आधीच म्हटलं होतं सामना खूप चांगला होईल कारण की दोन्ही संघांमध्ये स्टारकास्ट आहे. ओव्हर द विकेट सुलतान खान. गतीमध्ये परिवर्तन. वाईट अँड वॉच क्रिकेट पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. सलगचा हा दुसरा षटकार येतोय किरण पवारच्या बॅट मधून. किरण पवार ऑन फायर. धावसंख्या 6 पुढे सरकते. 14 धावा धावफलकावरती. खूप चांगली फलंदाजी करतोय किरण पवार. मी आधीच म्हटलं होतं सुरुवात चांगली करावी लागेल आणि ती सुरुवात केली किरण पवारने. 2 उत्तुंग षटकार येत आहेत किरण पवारच्या बॅट मधून आणि आपल्या नावाचा परिचय दिलाय विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली या टीमला. सुलतान खान. थोडासा दबाव असेल, प्रेशर असेल गोलंदाज सुलतान खान वरती कारण की 2 मोठे फटके आलेत सुलतान खानच्या अगेन्स्ट. फुलटॉस चेंडू चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 6 पुढे सरकते. 20 धावा धावफलकावरती. टीट फॉर टॅट. जसं तसं उत्तर दिलं जात आहे. ईट का जवाब पत्थर से. बॅक टू बॅक हे 3 षटकार येत आहेत. किरण पवार ऑन फायर. चांगला चेंडू सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. 18 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी गोरसे बी सावले या टीमला. नक्कीच विवेक शेलार येतोय गोलंदाजी मार्क वरती. गुरु चेला मध्ये आपण पाहू शकाल यावेळेस एक कॉन्टेस्ट. भावेश पवार जे गुरु आहेत विवेक शेलारचे. अठरा चेंडू आणि 44 धावांची गरज. जे प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेलेले आहेत त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आणि खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग
मैदानावरती उपस्थित आहेत त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहायला गेलं तर 44 धावांची गरज आहे. धावसंख्या 20 आहे. विवेक शेलार सज्ज होतोय. पहिलाच बॉल बॅटवरती प्रॉपर येत नाहीये. एक धाव तर कंप्लीट केली. प्रथमेश पाटील डीप मध्ये आहेत. फंबल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट किरण पवार आणि भावेश पवार मध्ये आणि पाहता पाहता तिसरी धाव देखील पूर्ण होते. जिथे एकच धाव होती तिथे मात्र या 3 धाव मिळत आहेत. धावसंख्या 3 ने पुढे सरकते. 23 धावा धावफलकावरती. रोहित भाई भोईर प्रतिष्ठान RB11 वरप या टीमचे संगणक राज भोईर योगेश भोईर यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली या टीमला. धावसंख्या 23 धावा. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी आपण पाहू शकाल. अंतिम सामना पाहण्यासाठी 2 बलाढ्य संघ आमने सामने आहेत. क्रिकेटचा स्टँडर्ड क्रिकेटचा दर्जा पाहायला मिळतोय या सामन्यामध्ये. ओव्हर द विकेट विवेक यावेळेस लॉफ्टेड हिट आणि चेंडू जातो लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइट इट ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. धावसंख्या 29. 29 धावा धावफलकावरती. किरण पवारला थांबवणं आता फार कठीण असेल. विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली या टीमसाठी 4था षटकार येतोय. धावसंख्या 29. खूप मोठ्या संख्येने आपण पाहतोय. प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. यशस्वी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. करण धुळे शुभम मस्कर यांच्या माध्यमातून प्रथमच करवईच्या मैदानावरती एवढ्या मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. हे श्रेय जात आहे करण धुळे शुभम मस्कर यांना. यशस्वी क्रिकेट स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये सुरू आहे. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. एक धाव तर पूर्ण केली. सुलतान खान आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे सरकती. 30 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 34 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडू आणि 34 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. जय बजरंग गोरसे बी सावलेश्वर सावले या टीमला. यावी लॉफ्टेड हिट फ्लिक करतोय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. भावेश पवारच्या बॅटमध्ये येतोय पहिला ब्लास्ट. पहिला धमाका षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकते. 36 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. 28 धावांची गरज आहे. अजून एक चांगला स्ट्रोक. हेलिकॉप्टर उडवलाय. लँड कुठे होतोय? वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. गोरसई गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकते. 42 धावा धावफलकावरती. टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर दिलं जात आहे. ईट का जवाब पत्थर से. 22 धावांची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत. तेरा चेंडू आणि 22 धावांची गरज. अप्रतिम बॅटिंग होती. भावेश पवारच्या बॅट मधून षटकार येत आहेत. मानसिक दडपण दबाव 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 पाहायला मिळतोय गोलंदाज विवेक शेलार वरती. वाईट सैशर येतो. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 43 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. धावाची संधी असेल. एक धाव तर पूर्ण केली आहे. बॅकिंग साठी सुहास पवार आहेत. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44 धावा. 64 धावांचं लक्ष आहे. उर्वेश समीकर येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 12 चेंडू कंपल्सरी 20 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. गोरसे बी सावले या टीमला.
12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. गोरसे बी आणि सावले या टीमला कल्पेश केने निंबवली यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील युट्यूबच्या माध्यमातून रोहित भालेराव गोलंदाजी मार्कवरती. आखोट टप्प्याचा हा चेंडू लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वाईट आहेत. पंचांत तशा वाईटचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 45 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आपण पाहतोय. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. कोरसे बी सावले या टीमने गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. 49 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पूर्णपणे डॉमिनेट केलंय फलंदाज भावेश पवार आणि किरण पवारने 49 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. मॅच विनिंग बॅटिंग होती आहे. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एक धाव तर पूर्ण केली. प्रथमेश पाटील आहे डीप मध्ये फंबल होतो आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धाव मिळतात आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 50 कंप्लीट. 51 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 10. चांगला चेंडू इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय गोलंदाज रोहित भालेराव. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहे. 51 धावा धावफलकावरती. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी यावेळेस 13 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतो. हाफ ट्रॅकर व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. चेंडू ट्रॅव्हल होतोय. गली क्षेत्रामध्ये स्किड होत आहेत. विवेक शेलार 2 धाव पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च धावांवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 53 धावा धावफलकावरती आहे. जिंकण्यासाठी 11 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज. पुन्हा एकदा मिस्टामिक स्ट्रोक आपण पाहतोय. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न असेल. विवेक शेला फार वेगाने त्या चेंडूवरती उचलतील तोपर्यंत मिळते 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 54 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जिंकण्यासाठी अजूनही 10 धावांची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू फार महत्वाचा असेल दोन्ही संघांच्या दृष्टिकोनाने. जर या चेंडूवरती मोठा फटका आला तर नक्कीच सामन्याचं चित्र स्पष्ट होईल. जर हा चेंडू डॉट आला तर नक्कीच या सामन्यामध्ये वापसी करेल विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली हा संघ. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. सात चेंडू आणि 10 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. हा चेंडू फार महत्वाचा असेल. किरण पवार आणि भावेश पवार ही जोडी पाहायला मिळते. तब्बल 54 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. पवार की पॉवर दाखवली आहे या मैदानावरती या दोन्ही फलंदाजांनी. यावेळी चांगला चेंडू फ्लिक करतो ऑन साईडला स्क्वेअर द विकेट. हा चेंडू खेळलाय. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण विवेक शेलारच्या माध्यमातून. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि पहिल्या 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धावा धावफलकावरती. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. हायवे दिवेचे अजय भोईर यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच केळणी गावचे उपसरपंच मनोज अरज यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. या दोन्ही संघांना 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. 9 धावा या कंपल्सरी बनवाव्या लागतील. अंगद पाटील गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. मॅन फ्रॉम इनामपुरीचा हा खेळाडू आपण पाहतोय. 9 धावा डिफेंड करण्यासाठी विश्वास दाखवलाय अंगद पाटील वरती. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. सामना अजूनही बॅलेन्स आहे कारण की अंगद पाटील एक नामांकित गोलंदाज आहे. परंतु जर पाहायला गेलं तर एक जमेची बाजू एकही विकेट गमावला नाहीये. तो म्हणजेच गोरसे बी सावले या टीमने सलामीचे फलंदाज खेळतायत. 55 धावांची पार्टनरशिप बनवली. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी.
अंतिम टप्प्यामध्ये क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. करण धुळे आणि शुभम मस्कर यांच्या स्वप्नातून साकारलेली क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक 2021 अंतिम टप्प्यामध्ये यशस्वी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि खूप मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी देखील आहे. प्रथमच खरवईच्या मैदानावरती एवढ्या मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत. यावेळी शॉर्ट अंपोल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतायत. फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई छेरन या सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करून देणारा षटकार येतोय फलंदाज किरण पवारच्या बॅट मधून. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. 5 षटकार आतापर्यंत किरण पवारच्या बॅट मधून आलेत. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. नक्कीच इतिहास घडवलाय गोरसे बी आणि सावले या टीमने. ज्याप्रमाणे वडवली वाकलन या टीमने इतिहास घडवला होता वडवलीच्या मैदानावरती. यावेळी चांगला स्ट्रोक आपण पाहतो. दिनू कांबळे आहे डीप मध्ये. एक धाव मिळते. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. 62 धावा धावफलकावरती आहे. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. ती म्हणजेच गोरसे बी आणि सावले या टीमला 62 धावांची पार्टनरशिप बनवली. मॅच विनिंग फलंदाजी होती भाविश पवार आणि किरण पवारच्या माध्यमातून. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. अंगद पाटील गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. 2 धावा दूर आहे विजयापासून. यावेळीस झेल ड्रॉप केलाय. धावाची संधी असेल आणि फलंदाज होतोय बाद. पहिला मोठा धक्का बसतोय. 62 या धावसंख्येवरती सांघिक यश मिळतंय राशी 11 विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली या टीमला. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. न्यू बॅट्समन अक्षय पवार. किरण पवार आणि अक्षय पवार हे 2 बंधू खेळपट्टीवरती आहेत. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. 3 चेंडू आणि 2 धावांची कंपल्सरी गरज आहे. अंगद पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज किरण पवार. बघूया आपल्या स्टाईलने सामना फिनिश करतोय का, कारण की 5 षटकार आलेत किरण पवारच्या बॅट मधून. भावेश पवारने देखील 26 धावांची विस्फोटक आणि वादळी खेळी साकारली आणि किरण पवार बॅटिंग करतोय वैयक्तिक 32 या धावसंख्येवरती. विजयासाठी 2 धावांची गरज आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. अंगद पाटील हायवे एंड कडून सज्ज होतोय. यावेळी चांगला चेंडू कीपर बीट होत आहे. धावाची संधी पुन्हा एकदा आणि फलंदाज बाद. अक्षय पवार बाद होतोय. नाट्यमय वळण निर्माण झालंय या सामन्यामध्ये. येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. इक्वेशन होतं 4 चेंडू 2 धावा. 2 चेंडू खूप चांगले फेकलेत गोलंदाज अंगद पाटीलने आणि आता मात्र इक्वेशन आहे 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. बिग फाईट मॅच रंगते या मैदानावरती. या 2 बलाढ्य संघांमध्ये पवन केने येतोय फलंदाजी करण्यासाठी. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारव बदलता है. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारव बदलता है. जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले न बदले वक्त जरूर बदलता है. इथून मात्र संघर्ष करतो विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली हा संघ. 2 चेंडू 2 धावा डिफेंड करायच्या आहेत अंगद पाटीलला. जर हा सामना जिंकायचा असेल तर राशी 11 विक्रांत केने प्रतिष्ठान या टीमला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघर्ष करतोय तो म्हणजेच गोरसे बी सावले हा संघ. 62 धावा बनवल्यात. त्या 62 धावा आता मात्र विसराव्या लागतील आणि या 2 धावांवरती लक्ष केंद्रित करावं लागेल. ते म्हणजेच पवन केने आणि फलंदाज किरण पवारला. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 2 धावा बनवायच्या आहेत, कारण की स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. स्ट्रायकिंगला फलंदाज A1 पवन. चांगला चेंडू आपण पाहतो. सेन्सिबल क्रिकेट. विजय स्ट्रोक येतोय पवन केनेच्या बॅट मधून. या 2 धावा कंप्लीट आणि सामना फिनिश. सामना जिंकलाय या मैदानावरती गोरसे बी सावले या टीमने.
संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक 2021 चा चॅम्पियन संघ जय बजरंग घोरसई बी सावलेश्वर सावले हा